आणि बुलढाणा जिल्ह्यात ऐन होळीच्या दिवशी एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। राज्य शासनाचा युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे। कैलास नागरे असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे। त्यांच्या आत्महत्येमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असून आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी 4 पानी सुसाइड नोट देखील लिहून ठेवला आहे। बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील शिवनी आरमाळ येथील राज्य शासनाचा युवा पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यानं विषारी औषध घेऊन आपलं जीवन संपवलंय। खडकपूर्णा धरणातून शेतीला पाणी मिळण्यासाठी वारंवार शासनाकडे मागणी त्यांनी केली होती, मात्र शेतीला पाणी मिळत नसल्याने आर्थिक विवंचनेत असलेल्या कैलास नागरे यांनी विषारी औषध प्राशन करून आपलं जीवन संपवलं। कैलास नागरे या युवा प्रगतिशील शेतकऱ्यांना अनेक दिवसांपासून देऊळगाव राजा परिसरातील शेतकऱ्यांना खडकपूर्णा जलाशयातून शाश्वत पाणी मिळावं यासाठी लढा सुरू केला होता। गेल्या डिसेंबर महिन्यात त्यांनी 10 दिवस अन्नत्याग आंदोलन देखील केलं होतं, मात्र प्रशासन आणि शासनाने याकडे दुर्लक्ष केलं। परिसरातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळत नसल्याने मी आत्महत्या करत आहे, आपल्या मुलांसह कुटुंबाचं मुख्यमंत्र्यांनी पालकत्व स्वीकारावं अशी याचना देखील त्यांनी सुसाइड नोटच्या माध्यमातून केली आहे। शेतीला पाणी मिळण्यासाठी आत्महत्या करण्याची वेळ येत असेल तर ही शोकांतिका आहे, अशा संतप्त प्रतिक्रिया राजकीय नेत्यांनी दिल्या आहेत। आमची प्रमुख मागणी अशी आहे की कैलास नागरेंनी पहिलं निवेदन जेव्हा दिलं तेव्हापासून आजपर्यंत प्रशासनाने काय कारवाई केली? सेवा हमी कायद्यानुसार कारवाई केली नाही वेळेमध्ये, म्हणून त्या अधिकाऱ्यांवर सुद्धा यांच्या आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। कारण प्रशासनाने आणि इतकी छोटी मागणी होती की धरणाच्या भिंतीवर आलेले झाडं काढायचे, त्याला सरकारकडून पैसे येतात, परंतु हे कागदावर काढल्याचं दाखवतात आणि पैसे खाऊन घेतात। त्यामुळे ज्या अधिकाऱ्यांनी दिरंगाई केली त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि सरकारने घेतलेला हा बळी आहे। आम्ही स्वस्थ बसणार नाही। कैलास नागरेंचं बलिदान आम्ही कदापि वाया जाऊ देणार नाही। सरकारने यांच्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी घेतली पाहिजे, त्या ताईंच्या नोकरीची पण जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे आणि यानंतर या राज्यामध्ये कोणताही शेतकरी आत्महत्या करणार नाही अशा पद्धतीचं धोरण सरकारनं अवलंबावं। शेतीला पाणी मिळत नाही, शेतीमालाला भाव मिळत नाही, खत बियाणांचे भाव वाढलेले आहेत, अनेक प्रश्न आज या महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांचे आहेत। हा केवळ एका जिल्ह्यापुरता किंवा एका तालुक्यापुरता विषय नाही। या अनेक प्रश्नांकडे राज्य सरकार मात्र अतिशय असंवेदनशीलपणे पाहतं। हे या राज्याचं दुर्दैव आहे की जे सत्तेत बसलेत त्यांना शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळायचंय, त्यांना शेतकऱ्यांशी शेतकरी बांधवांशी काहीही घेणं देणं नाही। हे आपलं दुर्दैव आहे। अशा लोकांच्या हातात आपण महाराष्ट्र देऊन बसलोय आणि त्यामुळे हे असे प्रकार घडतात। केवळ त्या ठिकाणी देऊळगाव राजा तालुक्यातल्या खडकपूर्णाचाच विषय नाहीये, इथे बुलढाणा तालुक्यातही मोताळा तालुक्यातही नळगंगेचा विषय असेल, अनेक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी प्रकल्प आहेत त्या ठिकाणी केवळ जी लोक सत्ताधारी लोकांच्या बाजूने राहतील, जी लोक सत्ताधीशांच्या बाजूने राहतील त्यांनाच फक्त त्या ठिकाणी पाणी दिलं जाईल, बाकीच्यांना दिलं जाणार नाही। अशा प्रकारे एक प्रकारे भेदभाव करून व कशा ना कशा पद्धतीने दबाव तंत्राचा वापर करून धमक्या देऊन लोक आपल्या सोबत राहिली पाहिजे याचा प्रयत्न हे सत्ताधारी लोक करतायत।